राज्यातील सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी. कापूस बाजारामध्ये पुन्हा एकदा तेजी. समुद्रपूर कापूस मार्केट, बेवापूर कापूस मार्केट, सावनेर कापूस मार्केट, काटोल कापूस मार्केट, पुलगाव कापूस मार्केट, हिंगणघाट कापूस मार्केट. आजच्या विक्रीला सर्वोत्तम दर मिळाला आहे. अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती त्याचप्रमाणे मानवत कापूस बाजारामध्ये सुद्धा 90 रुपयाच्या घरामध्ये कापूस गेलेला आहे. शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. आता राहिलेल्या सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बाजारासाठी थोडेच दिवस राहिलेले आहे, कारण का जून मध्ये जो निलाव आहे कापसाचा हा बंद होत असतो, कारण पावसामुळे निलाव हा 2-3 महिने स्टॉप आपल्याला पाहायला मिळतो आहे. पहिली बाजार समिती हिंगणघाट 3,300 क्विंटल अवकाळी 7,100 रुपये ते 8,880 रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 71 ते 89 रुपयापर्यंत ही बाजारभावाची अपडेट आपल्याला पाहायला मिळते आहे. तसेच राज्यातील इतर महत्वाच्या ठिकाणी सुद्धा कापूस बाजारभाव पुलगावमध्ये 890 क्विंटल अवकाळी 7,300 ते 8,805 रुपयाचा बाजारभाव पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी दर 73 ते 88.05 रुपयाचा बाजारभावाची अपडेट आपल्याला पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती भिवापूर 820 क्विंटल अवकाळी 7,800 ते 8,830 रुपयाचा बाजारभाव भिवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळतो आहे. तसेच राज्यातील इतर महत्वाच्या ठिकाणांमध्ये आपण जर बघितलं, सिंधी सेलू 850 क्विंटल अवकाळी 7,500 रुपये ते 8,290 रुपयाचा बाजारभाव सिंधी सेलू मार्केटमध्ये सरासरी दर 75 ते 83 रुपयाचा बाजाराची अपडेट आहे. अकोट मार्केट 496 क्विंटल अवकाळी 7,100 ते 8,900 रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 71 ते 89 रुपयाचा बाजारभाव. राळेगाव मार्केट 1,320 क्विंटल अवकाळी 7,200 ते 8,770 रुपयाचा बाजारभाव. राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी दर 72 ते 88 रुपयाचा बाजारभावाची अपडेट आहे. तसेच राज्यातील इतर महत्वाच्या ठिकाणांमध्ये सुद्धा कापूस बाजारावर तेजीत आलेला आहे. अमरावती असेल, नागपूर असेल, उमरेड असेल, पुलगाव असेल, हिंगणघाट असेल, या सर्व अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.